लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत आला एक सॉलिड ट्विस्ट। अखेर ईशा आणि गौरी पानसे समोरासमोर आल्यात। पाहूया नक्की काय घडलंय त्यांच्या या भेटीमध्ये। तुम्ही ओमच्या घरातून बाहेर पडत होता तेव्हा मी पाहिलं तुम्हाला। काही गोष्टी किती टाळायच्या म्हटल्या तरी टाळता येत नाहीत ना आपल्याला। ओमच्या आईला म्हणजेच गौरी पानसेला भेटण्यासाठी ईशा मुंबईला येते आणि मग घडतं काहीसं असं। तुम्ही तुमच्या मुलाला भेटावं। तुला तू कोण? तू कोण? यू नो मागे मी गेले होते त्याला भेटायला, बट इट वॉज अ बिग मिस्टेक। तो नव्हताच घरी, पण एनिवे त्याआधीही मी त्याला अनेक वेळा फोन केले, मला काहीच उत्तर मिळालं नाही। आणि जेव्हा मिळालं तेव्हा काय उत्तर मिळालं? रॉंग नंबर। मागे कुठल्या तरी बाईंनी फोन करून सांगितलं की ओम खूप त्रासात आहे। माझं कामात लक्षच लागेना, मी म्हणून त्याला भेटायला गेले। सासवडला काहीतरी काम होतं, ते आटपून मी थेट पुणे गाठलं। तिकडे जाऊन बघते तर काय छान, अगदी सगळं मस्त चाललंय ओमचं। अगदी छान फॅमिली आहे त्याची, तुझ्यासारखी मस्त बायको आहे, त्याच्या बाबांचंही छान चाललंय, त्यांचीही नवीन बायको आहे। गुड, म्हणजे सगळंच व्यवस्थित, अगदी सगळं मस्त फॅमिली वगैरे। आणि माझ्या एक लक्षात आलं की या सगळ्यात मी कुठेच बसत नाही। गुड, व्हेरी गुड। बरं आहे की बाबांचंही नवीन बायको। नाही 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 नाही, तसं नाहीये, प्लीज। तुमचा खरंच गैरसमज झालाय। मी काय म्हणजे तुम्ही ओमकडे आले असताना तुम्हाला ज्या बाई भेटल्या तिथे दिसल्या तुम्हाला, आणि म्हणजे तुम्हाला जे वाटतंय की त्या ओमच्या आई आहेत ते तसं नाहीये। म्हणजे ते दिसतं तसं, पण ते खरं नाहीये। काय गंमत आहे ना। खरं तर आता तुम्हाला दोघांना एकमेकांच्या आधाराची गौरीचा झालेला गैरसमजही दूर करण्याचा प्रयत्न ईशा करते। या मुलांमध्ये ओमला शोधताय आणि ओम त्याच्या घरच्या माणसांमध्ये त्याची हरवलेली नाती शोधतोय, त्याची आई शोधतोय। ओमच्या घरी तुम्ही ज्यांना पाहिलत ना ती त्याची आई नाहीये, ती त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी त्याची कलिग आहे, शोभना मावशी। त्याच्या घरचा एकही माणूस हा त्याचा खरा नातेवाईक नाहीये। ते सगळेच जण त्यांच्या अडचणीमुळे त्यांना एक छप्पर हवंय, त्यांना प्रेम हवंय, आधार हवाय म्हणून एकत्र जमले। ओमनी ते प्रेम दिलंय त्यांना। ओम खरंच याही बाबतीत मुलगाच आहे तुमचा। वकीलच का ग तू? हो, का? काय ना मॅडम, तुमच्या आर्ग्युमेंट्स मध्ये एक छोटीशी फट आहे। ओम मला भेटायला का नाही आला? नाही म्हणजे मी त्याला भेटायला गेले होते हे कळल्यावर सुद्धा तो का नाही आला? एक फोनही नाही केला। प्रश्न फक्त ओमचा नाही, त्याचा सगळा वेडेपणा। आता ईशाने उचललेले हे पाऊल ओम आणि त्याच्या आईला एकत्र आणणार का? ओम आणि ईशाच्या नात्यावर या घटनेचा काय परिणाम होणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। माफ करणार। चला मुलांनो, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। लवकर तुम्ही आवरून चला 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 लवकर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।